सर्व अधिकाऱ्यांना हजर राहणं क्रमप्राप्त असतं। त्यामुळे मागील काळात ज्या काही गोष्टी झाल्या, आपण विधानसभेची निवडणूक आपण पराभूत झालो, आपली सत्ता गेली, त्यानंतर एक मरगळ पूर्ण राज्यामधल्या आपल्या संघटनेमधल्या किंवा महाविकास आघाडीचे पक्ष आहेत, उद्धव बाळासाहेबांचा ठाकरेंचा पक्ष आहे किंवा काँग्रेस आहे, या सगळ्यामध्ये येणं स्वाभाविक आहे। आणि मी माझ्या सांगू इच्छितो, मागच्या वेळेला जसे हे तुमच्याकडे मंत्री आहेत, माझ्या पण इथे 5 वर्ष मंत्री होता, 14 ते 19, तर मंत्र्याला पाडणं फार सोपं असतं, कारण मी पाडले मंत्र्याला। मी 1700ने 2600ने हरलो होतो 14ला मोदीच्या लाटेमध्ये, पण 19ला त्याच मंत्र्याला, पालकमंत्री होता माझा पण तो 5 वर्ष माझ्या जिल्ह्याचा, विष्णू सावरा आदिवासी कल्याण मंत्री होता, त्याला 22,000ने पाडलं होतं मी 19ला। त्यामुळे मंत्र्याला पाडणं सोपं असतं, कारण त्यांनी काय नाही काम केलं का, तो काय करत नाही हेच लोकांना सांगायचं, आपलं काही काम करायचं नाही। आपण सत्तेमध्ये आहोत ना, आपण आमदार नाही, आमदार तो आहे, तुम्ही आमदार नाही, त्यामुळे तो काय करत नाही हे सांगायचं आहे आपल्याला 5 वर्ष। आणि तो जिथं जात नाही, अडीअडचणी सुखादुखात लोकांच्या, तिथे आपण जाऊन उभं राहायचं आपल्याला। तो झाला पाहिजे, तो निवडून दिलाय तो तिकडं आणि हा जो पडलाय तो इकडं, याची जाण पब्लिक ठेवत असते। परंतु या निवडणुकीला राहुल गांधी जे सांगतायत वोट चोरी, ते राहुल गांधी माझ्या घरी येऊन गेले मागच्या वर्षी 24ला, तर त्याच राहुल गांधींनी जो काही मुद्दा मांडलाय पूर्ण देशामध्ये वोट चोरीचा, त्या वोट चोरीमुळं, मशीनच्या घोटाळ्यामुळे लोकांनी मतदान केले आपल्याला, पण मशीननी पाडलं आपल्याला, माणसांनी नाही पाडलं, माणसांनी पाडलेलं नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।